Hello friends, welcome back to this video. In this video, we will start the last point of this chapter, that is the file allocation methods. So file allocation methods आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला एक मेन तर गोष्ट समजून घ्यायची की फाईल सिस्टीम जी पर्टिक्युलर फाईल असते ती स्वतःला लॉजिकल पार्ट्समध्ये डिवाइड करते आणि मग ते डिस्क ब्लॉकवर ठरवते की त्याचा एक पार्ट म्हणजे त्याचे प्रत्येक पार्ट डिस्क ब्लॉकवर कुठे स्टोअर करायचे. जिथे काही डिस्क ब्लॉकवर फ्री स्पेस असेल तिथे ते स्टोअर होते. पण त्याला कंडिशन आहेत अलोकेशन मेथड्स. त्या पर्टिक्युलर अलोकेशन मेथड्सनुसार ती फाईल आपले लॉजिकल पार्ट्स डिस्क ब्लॉकवर स्टोअर करते. अलोकेशन मेथड रेफर्स टू हाऊ डिस्क ब्लॉक आर अलोकेटेड फॉर फाईल्स. डिस्क ब्लॉक असतात ते फाईल्सला कसे अलोकेट केले जातात हे सांगते अलोकेशन मेथड्स. Main problem is how to handle space to these files, allocate space to these files, so the disk space is effectively utilized and files can be quickly accessed. Main problem हाच आहे की तुमचा जो डिस्क फाइल्स आहे म्हणजे डिस्क म्हणतोय ते म्हणजेच तुमचे हार्ड डिस्क परमनंट स्टोरेज सेकंडरी स्टोरेज त्याला तुमच्या डिस्क ब्लॉकमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे डिस्क ब्लॉक त्याच्या असतात सेपरेट्स. त्या म्हणजे थोडक्यात त्या तुमच्या सेकंडरी स्टोरेजला डिस्क ब्लॉक्समध्ये डिवाइड केला जातं आणि मग तो पार्ट प्रत्येक फाईल्सला कसा अलोकेट करायचा जेणेकरून तुमची जी सेकंडरी स्टोरेज आहे ती 100% युटिलाइज होईल. हाच मेन प्रॉब्लेम आहे. हाच मेन प्रॉब्लेम आपण अलोकेशन मेथड्सनी सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा अलोकेशन मेथड्स काय यूज केले जातात ते आपण बघूया. त्यासाठी हे जी थेअरी आहे कंटिग्युअसची ते तुम्ही वाचून घ्या. आपण फोकस आपला ह्या पेजवरच असणार आहे की ह्या एका पेजवरून तुम्हाला मी ऑल ओव्हरऑल सगळी थेअरी अँड सगळं प्रॉपर एक्सप्लेनेशन सांगणार आहे. त्यामुळं बाकीची थेअरी तुम्ही ओनली रीड केली तर तुम्हाला लगेच समजून जाईल की मी जे आत्ता बोललो ते काय. तर सुरुवातीला आपण बघूया फाईल अलोकेशन मेथड्स. तुम्हाला जर अजून अलोकेशन मेथड्स काय यूज केलं त्याची क्लिअर कन्सेप्ट नसेल समजलं तर एक एक्झाम्पल सांगतो. त्याचं एक्झाम्पल आहे की समजा एक क्लासरूम आहे. त्या क्लासरूममध्ये क्लास आहे 80 स्टुडंटचा. तर 80 स्टुडंटला तुम्हाला त्या क्लासरूममध्ये बसवायचं आहे. मग आता ही जी मेथड आहे कंटिग्युअस फाईल अलोकेशनची. कंटिग्युअस फाईल अलोकेशन म्हणजे थोडक्यात आपण एक्झामला रोल नंबर वाईज बसतो. म्हणजे पहिल्या बेंचवर पहिल्या रोल नंबरचा, 10व्या बेंचवर 10व्या रोल नंबरचा, 11व्या बेंचवर 11व्या रोल नंबरचा. तर तसंच हिथं पण तसं होतं. तुम्हाला कंटिन्युअसली तुमचे फाईलचे ब्लॉक डिस्क ब्लॉकवर कंटिन्युअसली त्यांना द्यायचे असतात म्हणजे सेव्ह करायचे असतात. म्हणजे समजा असं झालं तर क्लासरूम मधले पहिले बेंच तुम्ही मोकळे ठेवले, पहिले 5 बेंच मोकळे ठेवले, नंतर 6व्या बेंचवर तुम्ही पहिला रोल नंबरचा मुलगा बसवला तर ऑब्व्हियसली 7व्या बेंचवर दुसऱ्या रोल नंबरचा मुलगा येणार. म्हणजे तिथून 6व्या बेंच पासून कंटिन्युअसली होणार. असं नाही की तुम्हाला पहिल्या बेंचवर बसवायचं आहे, कुठून पण बसवा पण तिथून पुढं कंटिन्युअसली तुमच्या मुलं बसली पाहिजेत कंटिन्युअसली. त्यामुळं आणि ह्याला एक प्रॉब्लेम काय होतो की समजा पूर्ण वर्ग भरलाय पण पहिले 3 बेंच रिकामे आहेत, पहिले 3 रोल नंबरचे, आणि नंतर शेवटचे 3 बेंच रिकामे आहेत. पण इथं तुम्हाला कंटिन्युअस फाईल अलोकेशनमध्ये कंटिन्युअसलीच मुलं बसवायचे आहेत. मग समजा 8 मुलं आली किंवा 6 मुलं आली तर 6 मुलं तुम्ही म्हणाल की पहिले 3 मुलं ह्यातले पहिले 3 बेंचवर बसवा, राहिलेली 3 मुलं शेवटच्या बेंचवर बसवा. असं नाही होणार. कंटिन्युअसमध्ये कंटिन्युअसली जी काय मुलं येतील ती कंटिन्युअसलीच बसली पाहिजेत. तर हाच प्रॉब्लेम होतो. मग ती काय होणार, 6 बेंच आपल्याला रिकामे ठेवायला लागणार. ह्यालाच म्हणतात एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं कंटिन्युअस फाईल अलोकेशनचं रिअल लाईफ एक्झाम्पल. आता आपण लॉजिकली बघूया. तर आता समजा कंटिन्युअस फाईल अलोकेशनमध्ये तुम्हाला आता फाईल डायरेक्टरी एंट्री दिली जाते. डायरेक्टरी एंट्रीमध्ये तुम्हाला फाईलचं फाईल कुठून स्टार्ट झाले आणि त्याची लेंथवरून आपल्याला समजते की ती फाईलला किती ब्लॉकमध्ये डिवाइड केले. आता ही फाईल ए आहे तिला 4 लेंथमध्ये म्हणजे 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केले. फाईल बी आहे तिला 2 ब्लॉकमध्ये डिवाइड केले. फाईल सी आहे तिला 3 ब्लॉकमध्ये डिवाइड केले. फाईल डी आहे तिला 2 ब्लॉकमध्ये डिवाइड केले. आता आपण फाईल ए साठी बघूया. तुम्हाला फाईल ए साठी समजलं तर बाकीच्या गोष्टी समजून जातील. फाईल ए दिसत्या हार्ड डिस्क. मी मगापासून जे म्हणतोय डिस्क ब्लॉक म्हणतोय. डिस्क ब्लॉक म्हणजेच काय, ही आता मी इथं तुम्ही एक्झाममध्ये असे डिस्क ब्लॉक काढायचे पण ऍक्च्युअल मध्ये डिस्क कशी असते, अशी असते राऊंड. ह्याच्यावर आपल्याला हे असतात
ट्रॅक्स असतात. ट्रॅक्समध्ये हे जे तुम्हाला सेक्शन दिसतात त्याला म्हणतात सेक्टर्स. त्या सेक्टर्सवर ॲक्च्युली तुमचे फाईलचे ब्लॉग स्टोअर होत असतात. तर आता ते कसे स्टोअर होतात ते बघूया. तर आता पहिल्यांदा तुम्हाला जे म्हणलं मी, फाईल सिस्टीम काय करते, ही फाईल ए आहे, त्या फाईल सिस्टीम स्वतः काय करते, त्या फाईलला लॉजिकली पार्टमध्ये डिवाइड करते. मग फाईल एने काय केलं, त्या फाईलला 4 पार्टमध्ये डिवाइड केलं लॉजिकली. आपण ह्याला B1 B2 B3 B4 म्हणूया. मग आता तुमच्या डिस्क ब्लॉगवर पण 1 2 3 4 असे सेक्टर्स आहेत मोकळे. मग आता काय करायचं, कंटिन्युअस झालं पाहिजे. तर फाईलचे 4 ब्लॉक डिवाइड, फाईलची लेंथ किती आहे, ते 4 म्हणजे फाईलचे 4 ब्लॉक आहेत. तर फाईलचा पहिला ब्लॉक समजा आपण पहिल्या सेक्टरवर टाकला, तर आपल्याला काही करून फाईलचा दुसरा ब्लॉक दुसऱ्या सेक्टरवर टाकला पाहिजे, कारण कंटिन्युअस आहे. तुम्हाला रँडमली कुठेही टाकता येणार नाही. एकदा का ती फाईल चालू झाली तर ती कंटिन्युअसली पुढं संपली पाहिजे. तर मग आपण काय केलं इथं, हे डायग्राम्स बघा. फाईल एचा पहिला ब्लॉक B1 ब्लॉक फर्स्ट सेक्टरवर गेला, B2 ब्लॉक सेकंड सेक्टरवर गेला, B3 ब्लॉक थर्ड सेक्टरवर गेला आणि B4 ब्लॉक फोर्थ सेक्टरवर गेला. अशा प्रकारे फाईल ए तुमची पहिल्या 4 वर बसलेली आहे, म्हणजे सेव्ह झालेली आहे. मग काय झाले, फाईल बी ची लेंथ किती आहे, 2, आणि तिचं स्टार्ट कुठून झाले, 6 पासून. मग 6 पासून पुढे 2 लेंथ आहे, म्हणजे त्या फाईल बी ला असंच जसं फाईल ए ला केले डिवाइड, तसंच फाईल बी ला सुद्धा 2 पार्ट मध्ये लॉजिकली फाईल सिस्टीमने फाईल बी ला 2 लॉजिकल पार्ट मध्ये डिवाइड केले. तर फाईल बी चा पहिला ब्लॉक 6 वर गेला, दुसरा ब्लॉक 7 वर गेला, कंटिन्युअसली गेलाय. असं रँडमली कुठं फाईल म्हणजे असं रँडमली म्हणजे कंटिन्युअसली रँडमली हे समजून घ्या. कंटिन्युअसली म्हणजे असं कंटिन्युअस झालं. रँडमली म्हणलं असतं तर फाईल एचा पहिला ब्लॉक 1 वर गेला असता, फाईल एचा दुसरा ब्लॉक 3 वर गेला असता, फाईल एचा तिसरा ब्लॉक 6 वर गेला असता. याला म्हणतात रँडमली. पण कंटिन्युअसली आपल्या कंटिन्युअस फाईल लोकेशनमध्ये आपल्याला कंटिन्युअसलीच आपल्याला फाईलचे ब्लॉक्स डिस्क ब्लॉकवर असाइन करायचे आहेत. आता हे पण बघितलं, फाईल बीचे 2 ब्लॉक आहेत, पहिला ब्लॉक 6 वर गेला, दुसरा ब्लॉक 7 वर गेला. अशा प्रकारे बाकीचे ब्लॉक्स असाइन झाले आहेत. मग ऑब्विसली आपण इथं हार्ड डिस्क काढली आहे, एक मोठी हार्ड डिस्क काढली आहे, जिथे हे जे डिस्क ब्लॉक्स आहेत ह्यांना ॲक्च्युअल फिजिकल ब्लॉक्स म्हणतात, जिथे तुमचा डेटा, फाईलचा डेटा ॲक्च्युअलमध्ये स्टोअर असतो. तर आता फाईल ए ही स्टार्ट कुठून झाली, 1 पासून, पण त्याची लेंथ किती आहे, म्हणजेच त्या फाईलला 4 लॉजिकल पार्ट्समध्ये डिवाइड केले. मग ते 4 लॉजिकल पार्ट्स हार्ड डिस्कवर जाताना कंटिन्युअसलीच गेले पाहिजेत, कारण मेथडचं नाव आहे कंटिन्युअस फाईल लोकेशन. तर 1 2 3 4 हे 4ही ब्लॉकवर तुमचे फाईल ए चे 4ही लॉजिकल पार्ट्स असाइन झाले. नंतर फाईल बी चे 6 पासून 2 लेंथ आहे, 6 7 वर गेले. नंतर फाईल सी चे 9 पासून सुरुवात आहे स्टार्ट, आणि लेंथ किती आहे, 3. तर 9 10 11 ह्या ब्लॉकमध्ये डिस्क ब्लॉकमध्ये फाईल सी तुमची बसलेली आहे. आणि फाईल डी मध्ये फाईल डी ची 2 लेंथ आहे ब्लॉकची. तर फाईल डी ची सुरुवात 13 पासून आहे, 13 14 संपली. म्हणजे अशा प्रकारे तुमची कंटिन्युअस फाईल लोकेशन तुमचा मेथड वर्क करते. मग आता इथं ते तुम्ही जे मोकळे बघताय 5 8 12 15 16 ह्याला म्हणतात एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता हे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन काय असतं आपण खाली बघूया. ॲडव्हान्टेज वाईज जाऊया, तुम्हाला सगळं समजावून सांगतो मी. आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय, एक्स्ट्रीमली फास्ट बिकॉज ऑफ कंटिन्युअस. ही फास्ट आहे. आता आपला कंटिन्युअस फाईल लोकेशन मेथडचा पर्पज हा नाही की तुमच्या फाईल्सला फक्त स्टोअर करायचा आहे, तर त्या रिट्राईव्ह पण झाल्या पाहिजेत. रिट्राईव्ह ऑब्विसली जे तुम्ही स्टोअर करताय, एखादी फाईल तुम्ही सेव्ह करताय, तर तुम्ही ती थोड्या दिवसानंतर ती ओपन करून बघताच की काय रीड वगैरे करता. मग असं नाही की फाईल अलोकेशनचा मेथडचा फक्त पर्पज हाच आहे की फक्त फाईलला राईट करायचं आहे हार्ड डिस्कवर, तर नाही, तो रीड पण झाला पाहिजे. मग या कंटिन्युअस फाईल अलोकेशनचा ॲडव्हान्टेज काय, फास्टली ॲक्सेस होतात गोष्टी. कशा फास्टली ॲक्सेस होतात, तर तुमचे फाईल एचा समजा इथं आपण एक्झाम्पल बघूया. फाईल एचा B1 A1 ब्लॉक फर्स्ट सेक्टरवर गेला, फाईल एचा दुसरा ब्लॉक B2 ब्लॉक A2 ब्लॉक काय A2 म्हणा B2 म्हणा, तुम्ही जे नाव घेशील ते A2 ब्लॉक 2 सेक्टरवर गेला, A3 ब्लॉक 3 सेक्टरवर गेला, A4 ब्लॉक 4 सेक्टरवर गेला. अशा प्रकारे सेक्टरवर तुम्ही गेलाय. मग तुम्हाला ते ॲक्सेस करायचं आहे, तुम्हाला फाईल ॲक्सेस करायचं आहे. तर तुम्हाला फाईल ॲक्सेस करायला तुम्हाला हे हार्ड डिस्कवर 4 ब्लॉकवर तुमची फाईल आहे, म्हणजे फाईल याचे 4 पार्ट तुमचे
ह्या फाईल सॉरी ह्या हार्ड डिस्कवर 4 ब्लॉक्समध्ये 4 सेक्टर्समध्ये, तर तुम्हाला ते ॲक्सेस करायचे. तुम्हाला तुम्ही असं नाही म्हणणार की फाईलचा दुसरा ब्लॉक ॲक्सेस करायचा आहे, तुम्हाला फाईल ॲक्सेस करायचे. मग फाईल ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही काय करणार, इथून ही जी हार्ड डिस्क आहे ती फर्स्ट पासून रोटेट करायला चालू करणार आणि 4 पर्यंत थांबवणार. झाली तुमची फाईल ए ॲक्सेस झाली. हे कशामुळे झालं सिद्ध हे कशामुळे फास्ट झालं, कारण तुमची मेथड कुठली वापरली, कंटिन्युअसली तुमचं अलोकेशन झालेलं आहे, त्यामुळे हे फास्ट झालं. समजा रॅन्डमली असतं तर तुम्हाला सेक्टर वाईज तुम्हाला वेळ गेला असता. रॅन्डमली म्हणजे कुठे पण तुमची कुठल्या पण सेक्टर तुमची फाईल सेव्ह होते, फाईलचा पार्ट सेव्ह होतो. त्यामुळे तुम्हाला सेक्टर वाईज जर जायला लागलं असतं तर तुम्हाला प्रत्येक सेक्टरवर जाऊन चेक करायला लागलं असतं की फाईलचा पार्ट स्टोअर केलाय का नाही, त्यामुळे तिथं वेळ गेला असता. हे कंटिन्युअस फाईल अलोकेशनमुळे फास्ट झाले. बोथ सिक्वेन्शियल अँड रॅन्डम ॲक्सेस आर सपोर्टेड. इथे तुम्हाला सिक्वेन्शियल पण तुम्ही ॲक्सेस करू शकता, रॅन्डमली पण ॲक्सेस करू शकता. समजा तुम्हाला आता मी म्हटलं फाईल ॲक्सेस नाही करायची, तुम्हाला फाईल ए मधला 4th पार्ट ॲक्सेस करायचा आहे, 4th ब्लॉक ॲक्सेस करायचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे फाईल ए स्टार्ट करून झाल्या 1 पासून तुम्हाला 4th ब्लॉक ॲक्सेस करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्टली ही जी डिस्क आहे ती डायरेक्ट 4 पर्यंत रोटेट करून येऊ शकता. 4 वर रोटेट केली, संपलं. 4चा सेक्टर तुम्ही ॲक्सेस करू शकता. ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल. हे जे दुसरा ॲडव्हान्टेज आहे बोथ सिक्वेन्शियल आणि रॅन्डम ॲक्सेस. सिक्वेन्शियल तुम्हाला कळलंच की सिक्वेन्शियल ॲक्सेस तुम्हाला करता येतोय. रॅन्डमली ॲक्सेस कसा करता येतो, समजा एका क्लासरूममध्ये 80 मुलं बसलेत, तर तुम्हाला एखादा टीचर आला आणि टीचरला 10व्या रोल नंबरवर काहीतरी कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर तो वर्गात येणार. त्याला माहिती आहे मुलं कंटिन्युअसली बसल्यात, मग तो काय बघणार, पहिल्या रोल नंबरचा मुलगा कुठं बसलाय, मग तो डायरेक्टली पहिल्या रोल नंबर पासून परत प्रत्येक रोल नंबर वाईज चेक करत जाणार का, रोल नंबर 2 रोल नंबर 3 ला जाणार, नंतर रोल नंबर 4 पर जाणार, नंतर रोल नंबर 5 पर जाणार, असं करणार का नाही. इथं रॅन्डमली तो कसा जाणार, त्याला माहिती आहे जर पहिल्या रोल नंबरचा मुलगा ह्या पहिल्या बेंचवर बसलाय तर तो डायरेक्ट 10 बेंच सोडून 10व्या बेंचवर जाणार 10व्या रोल नंबरशी बोलायला, कारण त्याला माहिती आहे ना सिक्वेन्शियली मुलं बसल्यात. हाच या सिक्वेन्शियल कंटिन्युअस फाईल अलोकेशनचा फायदा आहे की तुम्ही रॅन्डमली पण कोणती पण ॲक्सेस करू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे ही सगळं सिक्वेन्शियली चाललेलं आहे स्टोरेज. आता ह्याचा डिसएडव्हान्टेज काय, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन ऑब्विसली मी ज्या चॅप्टरमध्ये मेमरी मॅनेजमेंटमध्ये शिकवलेलं आहे की एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन नेमकं काय असतं, तर आपण तरी पण एकदा डबल बघूया. की समजा तुमची ही डिस्क आहे, डिस्कची एखाद्या डिस्कमधल्या एखाद्या ब्लॉकची साईज आहे 25 KB असं मी रॅन्डमली घेतले. मग समजा तुमचे एखादी फाईल, समजा फाईल ए आहे, फाईल ए 16 KB मध्ये तुमची प्रॉपर स्टोअर झालेली आहे, मग राहिला 9 KBचा पार्ट. पण तुमची दुसरी फाईल आली प्रोसेसमध्ये आणि त्या फाईलची साईज आहे 12 KB, पण राहिलेल्या पार्टची जो उरला पार्ट आपला ओव्हरऑल डिस्कमध्ये त्याची साईज किती आहे, 9 KB. मग असं काय होणार की तुम्हाला मेथड कुठल्या एक कंटिन्युअस, तुम्हाला एक तर बसवली तर कंटिन्युअसली मुलं बसवली पाहिजेत, तर नाही तर बसवायची नाही, तो स्पेस रिकामा ठेवायचा. मग असं काय होणार की त्यामुळे 12 KBची फाईल इथे बसणार नाही 9 KB मध्ये, त्यामुळे हा 9 KBचा पार्ट शिल्लक राहणार. या शिल्लक राहिलेल्या गोष्टीलाच म्हणतात एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कसं होतंय, आता बघा इथं 5, 8, 12, 15, 16 म्हणजे 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4, 5 ब्लॉक फ्री राहिलेत. आणि समजा एखादी फाईल आली जिला म्हणजे जिला 5 पार्टमध्ये डिवाइड केले. समजा आता फाईल ए बी सी डी बसल्या त्या ऑलरेडी. मग फाईल ई आली तिची लेंथ आहे फाईलची 5. मग तुम्ही म्हणा की बसू शकते फाईल इथं 5, कारण 5 ब्लॉक ऑलरेडी मोकळे आहेत ना, नाही बसणार का, कारण मेथडचं नाव कुठलं आहे, कंटिन्युअस. तुम्हाला एकतर 5 ला सुरुवात केली त्या फाईलला तर तुम्हाला पुढच्या कंटिन्युअसली 5 ब्लॉक मोकळे पाहिजेत, तरच तुम्ही ती फाईल तिथं बसवू शकता, नाहीतर तुम्ही बसवू शकत नाही. मग हाच तर ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे की हे जे राहिलेले कमी पार्ट आहेत, समजा एखादं फाईल जिला फक्त एकाच पार्टमध्ये डिवाइड केले तर ती फाईल इथं बसू शकते. पण जोपर्यंत हे जे राहिलेले कमी पार्ट आहेत ते तुम्हाला ते आहे तशी ठेवावे लागणार, कारण तुम्हाला एकतर बसवायचे फाईल कंटिन्युअसली, नाही तर नाही बसवायची. मग ते पार्ट आहे तशीच रिकामे राहणार, मग त्यांना युटिलाइज करता येणार नाही, त्यांनाच म्हणतात एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आणि याचा अजून एक डिसएडव्हान्टेज काय या मेथडचा की डिफिकल्ट टू ग्रो फाईल. समजा आता 1, 2, 3, 4, 5
समजा एला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड केले, समजा एचा अजून 5वा पार्ट पण एक डिवाइड झाला, एची समजा एला आपण म्हणलं ए मध्ये काहीतरी आपण चेंजेस केले फाईल ए मध्ये, आणि मग त्या एची लेंथ वाढली, 5वी लेंथ झाली, तर ऑब्व्हियसली आपण 5 इथं आता मोकळी आहे, कंटिन्युअसलीच करायचं आपल्याला, मोकळी आहे म्हणून आपण एची साईज वाढवू शकतो. पण समजा आता ए पण भरला, 5 पण भरला, समजा असा हा 5 पण ए फाईल ए मध्ये भरला, आणि फाईल एची परत साईज वाढली, आणि फाईल एची साईज वाढायला समजा गेलो आपण, आणि हा 6 तर ऑलरेडी ऑक्युपाय आहे फाईल बी न, मग तुम्ही फाईल एची समजा साईज वाढली तर तुम्हाला एक तर पुढच्याच ब्लॉकमध्ये नेक्स्ट कंटिन्युअस ब्लॉकमध्येच तुम्हाला त्या फाईल एला स्टोअर करावं लागणार नाही, तर करावं लागणार नाही. मग ह्याच्यामुळे एक प्रॉब्लेम काय होतोय की तुम्हाला फाईलची साईज ग्रो करता येत नाही. एकदा फिक्स झाली की झाली, कारण समजा पुढचा ब्लॉक जर रिकामा नसलाच तर तुम्हाला फाईलची साईज ग्रो करायला डिफिकल्टी येऊ शकते. हेच आहे तुमचे कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड. जे काही मी तुम्हाला सांगितले, डायरेक्ट एंट्रीमध्ये काय असतं, हे जे डिस्क अलोकेशन कसं होतं, नंतर हार्ड डिस्कमध्ये कंटिन्युअसली बसवायचे असतात, हे सर्व या थेअरीमध्ये दिलेलं आहे. ही थेअरी थोडीशी काय बुक्सचे वर्ड्स हार्ड वर्ड्स आहेत, तर मी जे तुम्हाला आता समजावून सांगितलंय ते तुम्ही स्वतः डायरेक्टली तुमच्या भाषेत थेअरीमध्ये एक्झाममध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये कंटिन्युअसमध्ये काहीच अवघड नाही, फक्त ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज तुम्ही आहे असे लिहिले, आणि तो वाटल्यास ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता. फ्रॅगमेंटेशन म्हणजे नेमकं एक्झॅक्ट काय होतं ते पण तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये. तर आपली पहिली मेथड झालेली आहे. आता दुसरी मेथड आहे लिंक लिस्ट अलोकेशन. आता आपण बघितलं की कंटिन्युअसमध्ये बघितलं की तुमचे फाईल लॉजिकल पार्ट्समध्ये डिवाइड होते, आणि ते पार्ट्स कंटिन्युअसली डिस्कवर अलोकेट होत राहतात. पण लिंक लिस्टमध्ये तसं नाही होत. लिंक लिस्टमध्ये काय होतं ते आता आपण बघूया. आता आपण लिंक लिस्टमध्ये काय करतोय, आता समजा इथं फाईल ए लिहिल्या, आणि फाईल एला तुम्ही 5 ब्लॉकमध्ये डिवाइड केले लॉजिकल पार्टमध्ये, आणि तुम्हाला ही जी डिस्क दिसत्या त्या डिस्कवर तुम्हाला स्टोअर करायचे आहे. समजा आता मी इथं ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, समजा हे सगळे ब्लॉक मोकळे आहेत. मग तुम्हाला फाईल एचा B1 ब्लॉक समजा तुम्ही स्टोअर केला 2 वर, आणि फाईल B2 तुम्ही स्टोअर केला 9 वर, नंतर B3 स्टोअर केला 5 वर, B4 स्टोअर केला 3 वर, B5 स्टोअर केला 14 वर. मग असे तुम्ही स्टोअर केले, आधी स्टोअर केले, समजा जिथे जिथे मोके आहे तिथं समजा 5 पार्ट रिकामे आहेत, मग तुम्ही तिथे रिकामे करून ठेवले. मग आता असं मग तुम्ही फक्त जे तुम्हाला म्हणलं की अलोकेशन मेथडचा हाच पर्पज नाही की फक्त राईट करायच्या फाईल, तुम्हाला त्या रीड पण करता आल्या पाहिजे. मग तुम्हाला समजा फाईलला रीड करायचं आहे, तर रीड कसं करणार, त्यासाठी तुम्हाला हे जे ब्लॉक्स आहेत जे रॅन्डमली कुठल्या पण हार्ड डिस्कच्या फिजिकल ब्लॉकमध्ये कोणत्या पण जाऊन सेव्ह झालेल्या आहेत, तर त्यांना तुम्हाला एक लिंकिंग द्यायला लागणार. लिंकिंग दिले की तुम्हाला ती फाईल ए ॲक्सेस करता येणार. समजा फाईल ए इथं दिलं आहे डायरेक्ट एंट्रीमध्ये तुम्हाला एंड देत नाहीत शक्यतो, तुम्हाला स्टार्ट देतात. तर फाईल एचा स्टार्ट झाला आहे 2 पासून, पण तिथून पुढे लिंकिंग कसं आहे, म्हणजे OSला कसं करणार की 2 पासून पुढे कसं स्टोअर ॲक्सेस करायचं आहे फाईल एला. फाईल एचा स्टार्ट तर झाला आहे 2 पासून, पण तिथून पुढे फाईल कितीपर्यंत कुठं संपल्या जाऊन, तर हे तुम्हाला पॉइंटर्स वरून करणार. पॉइंटर्स म्हणजेच काय, हे लिंकिंग जे केले ते आपण त्या एका ब्लॉकला दुसरा ब्लॉक पॉइंट केला. आता समजा B1 2 मध्ये तर B2 9 मध्ये, मग आपण 2 to 9 आपण हा पॉइंट केला, नंतर 9 to 5 पण पॉइंट केला, 5 to 3 पॉइंट केला, 3 to 14 पॉइंट केला. अशा प्रकारे पॉइंटिंगने फाईल ए रीड होणार. म्हणजेच आपण पॉइंटरमध्ये शिकतो, पॉइंटरमध्ये ब्लॉक्स असतात, पहिल्यांदा असतो डेटा, नंतर त्याचा पॉइंटर असतो. हा पॉइंटर काय पॉइंट करत असतो, पुढच्या डेटाला पॉइंट करत असतो. नंतर त्याच्यामध्ये पण दुसरा ब्लॉक असतो पॉइंटरचा, तो पॉइंटर पुढच्या नेक्स्ट डेटाला पॉइंट करत असतो. हीच पॉइंटरची कन्सेप्ट इथे यूज केलेली आहे की हा डेटा आहे, ह्या डेटामध्येच पॉइंटर आहे, ह्याच्यामध्येच ह्याच ब्लॉकमध्ये आपण अजून एक सेव्ह करत असतो, त्याचा पॉइंटर सेव्ह करत असतो. पॉइंटर काय येणार इथं 9 येणार. ह्या 2 ब्लॉकमध्ये त्याचा डेटा पण सेव्ह राहणार आणि प्लस त्याचा पॉइंटर पण सेव्ह राहणार. पॉइंटर कुठला राहणार 9चा, त्याच्यामुळे ओव्हरहेड राहणार. की आपण मागच्या मध्ये बघितलं की डिस्कचे फिजिकल ब्लॉक आहेत तिथं फक्त आणि फक्त तुमचा फाईलचा डेटा स्टोअर होत होता, पण लिंक लिस्टमध्ये तसं होत नाही. लिंक लिस्टमध्ये तुमच्या ह्या फिजिकल ब्लॉक्समध्ये डेटा पण स्टोअर होतोय फाईलचा, म्हणजे फाईलचे ब्लॉक्स पण सेव्ह होतात जे डिवाइड झालेत, आणि त्याच्याबरोबर त्याचं लिंकिंगसाठी तुम्हाला त्याचा पॉइंटर पण सेव्ह करावा लागतोय, कारण तुम्हाला त्याशिवाय समजणारच नाही की नेक्स्ट ब्लॉक कुठं आहे. तर तेच आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजमध्ये बघूया. इथं नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन ऑब्व्हियसली, कारण इथं तुम्ही रॅन्डमली कुठं पण
पुट करू शकता. समजा आता हा लिंक लिस्ट आहे, फाईल एला 5 पार्ट मध्ये डिवाइड केले आणि समजा हाच पार्ट समजा इथं आला असता 5, 8, 12, 15, 16 हे 5 पार्ट ऑलरेडी तुमचे रिकामे आहेत आणि इथं समजा हीच आपण लिंक लिस्ट मधनं भरायचं म्हणलं असतं तर आपण हे भरू शकलो असतो, कारण काय लिंक लिस्ट आहे. तर आणि त्या फाईल एला आपण किती मध्ये डिवाइड केले, 5 पार्ट मध्ये डिवाइड केले. 5 पार्ट मध्ये तुम्ही तिथं लिंक लिस्ट यूज करू शकता, कारण का तुम्ही तिथं रॅन्डमली कुठे पण जिथे 5 पार्ट रिकामे आहेत गावले तुम्हाला तर तुम्ही फाईलचं प्रत्येक पार्ट तुम्ही जिथे जिथे 5 पार्ट मोके आहेत तिथे तुम्ही स्टोअर केले. फक्त ह्याला परत आपण पॉइंटर द्यायचं, लिंकिंग करायचंय. 5 ला 8 न करायचं, 8 ला 12 न, 12 ला 15 न, 15 16 न, जिथे जसे तुमचा सिक्वेन्स असेल ब्लॉकचा त्या सिक्वेन्स तुम्ही ते पॉइंटर लिंकिंग करायचे. लिंकिंग केला की तुमचा फक्त ओव्हरहेड काय वाढला याच्यामध्ये की तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये फक्त डेटा सेव्ह नाही करावा लागणार, तुम्हाला डेटा सोबत त्या नेक्स्ट ब्लॉकचा पॉइंटर पण तुम्हाला सेव्ह करावा लागणार. तर ऑब्विसली लिंक लिस्टचा ॲडव्हान्टेज हाच आहे की नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन, की तुम्हाला प्रत्येक एक आणि एक ब्लॉक तुमचा कोणताच ब्लॉक फ्री राहत नाही. तर प्रत्येक ब्लॉक तुमचा युटिलाइज होतो. हार्ड डिस्कवरचा फिजिकल ब्लॉक जो हे जे फिजिकल ब्लॉक आहेत ह्याला आपण म्हणतो फिजिकल ब्लॉक, हा प्रत्येक फिजिकल ब्लॉक तुमचा युटिलाइज होतो. कोणताच ब्लॉक तुमचा फ्री राहत नाही लिंक लिस्टमध्ये, कारण इथं रॅन्डमली तुमचा डेटा असाइन होतोय. फाईल साईज कॅन बी इन्क्रीज ऑब्विसली. समजा फाईल साईज इन्क्रीज होते म्हणजेच काय होते हे आपण बघूया. आता आपण कंटिन्युअस मध्ये फाईल अलोकेशन मध्ये फाईल साईज इन्क्रीज का करू शकत नव्हतो, कारण जर नेक्स्ट कंटिन्यू ब्लॉक जर ऑलरेडी असाइन असतील तर तुम्हाला त्या ब्लॉक युटिलाइज करता येऊ शकत नाहीत. पण इथं असं नाही, इथं जरी नेक्स्ट कंटिन्युअस ब्लॉक समजा 5 हा ऑलरेडी ऑक्युपाय आहे आणि ही फाईल आहे आणि फाईल आहे संपल्या कुठं 14 ला, मग समजा तुम्हाला 14, 15, 16 कंटिन्युअस मध्ये काय असतं, समजा तुम्हाला फाईलची साईज वाढवायची आहे तर 14च्या पुढचे कंटिन्युअस जे ब्लॉक आहेत ते फ्री पाहिजेत, तरच तुम्ही त्या फाईलची साईज वाढवू शकता आणि त्याचा डेटा पुढच्या ब्लॉकमध्ये सेव्ह करू शकता. पण लिंक लिस्ट आहे, लिंक लिस्टमध्ये असं होत नाही. लिंक लिस्टमध्ये समजा जेवढे काही अख्ख्या हार्ड डिस्कमध्ये जेवढे काही फ्री ब्लॉक आहेत तर तुम्ही त्या 14 पासून नेक्स्ट जो काही फ्री ब्लॉक कुठं पण असेल त्या फ्री ब्लॉकमध्ये डेटा सेव्ह करू शकता. फक्त तुम्हाला त्याचा शेवटचा पॉइंटर, जो शेवटच्या डेटाचा पॉइंटर काय असतो नेहमी -1 असतो, तो -1 पॉइंटर काढायचा आणि ह्या ब्लॉकला ह्या समजा 1 मध्ये आपण स्टोअर केला अजून एक डेटा नवीन आलेला फाईलच्या ब्लॉकचा, तर 14ला फक्त पॉइंटर कुठला असाइन करायचा 1चा आणि 1ला -1, कारण तो शेवटचा एंड आहे. 1च्या ब्लॉकला आपण -1 पॉइंटर असाइन करायचा. हेच काम आहे जे की फाईल साईज कॅन बी इन्क्रीज होऊ शकते, कारण जेवढे काही रिकामे समजा सगळं झाल्यानंतर जेवढे काही शिल्लक असतील तेवढ्यामध्ये तुम्ही तो पार्ट युटिलाइज करू शकता. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, तर तुम्हाला तिथं ॲट द एंड लिंकिंग करायचं आहे. डिसएडव्हान्टेज काय, लार्ज सीक टाइम्स ऑब्विसली. समजा आता इथं बघा मी ह्यासाठी लार्ज सीक टाइमसाठी काढलेलं आहे. आता फाईलला 5 ब्लॉकमध्ये डिवाइड केले. B1 2 वर गेलाय, B2 कुठे गेलाय 3 वर गेलाय, B3 गेलाय 5 वर, B4 गेलाय 9 वर आणि B5 गेलाय 14 वर. मग समजा तुम्हाला लार्ज सीक टाइम म्हणजेच काय असतो, पर्टिक्युलर एक्झॅक्ट सेक्टरवर पोहोचण्याचा वेळ. मग B1चा सेक्टर कुठला आहे 2 वर पहिल्यांदा लगेच पोहोचला, तो 3 वर पण पोहोचला. पण आता B3 साठी तुम्हाला 5 वर पोहोचायचं आहे तर तुम्हाला रोटेट करावी लागणार 5 पर्यंत, ही डिस्क रोटेट करावी लागणार 5 पर्यंत. मग नंतर B4 कुठे ठेवलाय 9 वर, डायरेक्ट 9 वर ठेवलाय. मग तुम्हाला डायरेक्टली 9 पाशी जाण्यासाठी तुम्हाला 9 पर्यंत ती डिस्क रोटेट करावी लागणार. मग 9 वरचा डेटा ऍक्सेस होणार 9 सेक्टरवरचा. मग आता B5 कुठे ठेवलाय 14 सेक्टरवर, मग 9 पासून 14 पर्यंत तुम्हाला परत डिस्क रोटेट करावी लागणार. असं तुम्हाला प्रत्येक जिथं काही रॅन्डमली डेटा ठेवलाय तुम्हाला त्या प्रत्येक पर्टिक्युलर सेक्टर पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला डिस्क रोटेट करावी लागणार. मग त्यामुळे तुमचा वेळ जाणार. हेच कंटिन्युअस मध्ये असतं तर कंटिन्युअस ब्लॉक मध्ये डेटा स्टोअर राहतो, मग त्याच्यामुळे तुम्हाला सीक टाइम वाढत नाही. सीक टाइम म्हणजेच काय, डबल एकदा सांगतो, सीक टाइम म्हणजे तुमच्या फाईलचा ब्लॉक ऍक्च्युअल सेक्टरपर्यंत पोहोचण्याचा वेळ. म्हणजे जो फाईलचा ब्लॉक सेव्ह केला ऍक्च्युअल सेक्टरमध्ये त्या सेक्टरपर्यंत तुम्हाला एखादा डाटा रीड करायचा आहे तर त्या सेक्टरपर्यंत तुम्हाला पोहोचायला किती वेळ लागतोय, तो वेळ म्हणजे सीक टाइम. मग इथं ऑब्विसली सीक टाइम वाढणार आहे का, कारण सगळे बिखरलेले आहेत, कुठं पण ठेवलेले आहेत. मग बिखरलेले असले तर तुम्हाला प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला घ्यायला लागणार आहे. मग
तेवढा वेळ तुमचा जाणार आहे. त्यासाठी हा डिसएडव्हान्टेज काय आहे की तुमचा लार्ज सीक टाइम आहे. रॅन्डम ॲक्सेस डिफिकल्ट आहे. ऑब्विसली डिफिकल्ट राहणारच रॅन्डम ॲक्सेस. का? कारण तुमचं कंटिन्युअसमध्ये काय होत होतं की तुम्हाला समजा कंटिन्युअसमध्ये तुम्हाला फाईलचा जरी चौथा ब्लॉक ॲक्सेस करायचा असला तर तुम्हाला माहिती आहे फाईलचा फक्त स्टार्ट बघायचा पहिलीकडं 1 पासून चालवला आहे फाईलचा स्टार्ट. मग तुम्हाला फाईलचा 4th ब्लॉक जरी ॲक्सेस करायचा असला तर तुम्हाला माहिती आहे 1 पासून पुढचे 4 बेंच सोडायचे, चौथा बेंचवर फाईलचा 4th ब्लॉक असणार कारण ही कंटिन्युअस फाईल लोकेशन आहे. पण लिंक लिस्टमध्ये डिफिकल्ट का होणार? डायरेक्टली रॅन्डमली ॲक्सेस करायचा असला समजा फाईल एचा B5 ब्लॉक ॲक्सेस करायचा आहे. पण इथं काय आहे लिंक लिस्ट आहे. फक्त तुम्हाला स्टार्ट दिलाय 2, तिथून पुढे तुम्हाला माहित नाही की कोणत्या B5 कुठे ठेवलाय. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार की तुम्हाला परत B1 पासून स्टार्ट करावं लागणार. B1 कुठे ठेवलाय 2 वर, तर 2 पासून चालू करायला लागणार. 2चा पॉइंटर कुठे आहे 9 वर, मग 9 वर जायला लागणार. 9 वर ठेवला का बघायला लागणार B5 नाही, मग 9 पासून परत 5च्या ब्लॉकवर जायला लागणार. 5च्या ब्लॉकवर परत चेक करावं लागणार की B5 ठेवलाय का तिथं नाही, मग परत 5 पासून तिसऱ्या ब्लॉकवर जायला लागणार. तिसऱ्या ब्लॉकवर आपल्याला परत चेक करावं लागणार की B5 ठेवलाय का त्या ब्लॉकवर नाही. मग असं प्रत्येक ब्लॉक चेक करावं लागणार. जे लिंक लिस्टमध्ये लिंकिंग केलेत त्या प्रत्येक लिंकिंग वाईज आपल्याला जावं लागणार. आणि मग शेवटला समजा गावला तर तेवढी डिफिकल्टी राहणार तुमची की तुम्हाला पॉइंटर्स माहीत नसणार की नेक्स्ट पॉइंटर कुठे ठेवलाय. त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली B5 ॲक्सेस करता येणार नाही. जर तुम्हाला B5 ॲक्सेस करायचं असेल तर लिंक लिस्टमध्ये तुम्हाला B1 पासूनच चालू करावं लागणार कारण तुम्हाला त्याच्या आधीचा पॉइंटर कुठल्या ब्लॉकवर होता हे माहीत पाहिजे. त्यामुळं रॅन्डम ॲक्सेस डिफिकल्ट आहे. ओव्हरहेड ऑफ पॉइंटर्स ऑब्विसली जे तुम्हाला सांगितलं, कंटिन्युअस फाईल लोकेशनमध्ये जे डिस्कचा उपयोग फक्त फाईलचा डेटा स्टोअर करण्यासाठी होत होता. पण इथं तुम्हाला ह्या फाईलच्या डेटा बरोबर ही 9 पण लिहिले मी. 2 हा ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये B1 ब्लॉक स्टोअर आहे, पण त्या B1 ब्लॉक स्टोअर बरोबर तुम्हाला 9 पॉइंटर पण त्या ब्लॉकमध्ये सेव्ह करावा लागणार कारण तो काय दर्शवतोय नेक्स्ट डेटाचा पॉइंटर दर्शवतोय. मग त्यामुळे डेटाचा पॉइंटरचा ओव्हरहेड पण वाढला आहे. हाच डिसएडव्हान्टेज आहे लिंक लिस्टचा. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे इंडेक्स ब्लॉक अलोकेशन तो आपण बघूया. इंडेक्स ब्लॉक अलोकेशनमध्ये काय होतं तर आपण लिंक लिस्टमध्ये बघितलं की जे फाईलचे लॉजिकल पार्ट्स आहेत ते डिस्कवर रॅन्डमली कुठे पण सेव्ह केले जातात. इंडेक्समध्ये पण तसंच केलं जातं. समजा फाईल आहे त्या फाईलला 5 पार्टमध्ये डिवाइड केले तर त्याचे 5 जिथे कुठे तुमचा डिस्कवर जागा शिल्लक असेल त्या 5 पार्टमध्ये समजा तुमच्या फाईलला स्टोअर केलं, म्हणजे फाईलचे 5 पार्ट स्टोअर केले. B1 स्टोअर केला इथे, B2 स्टोअर केला इथे, B3 स्टोअर केला समजा असं स्टोअर केले. पण तुम्हाला इंडेक्स फाईलमध्ये काय करावं लागणार, फाईल ए मध्ये तुम्हाला एक इंडेक्स ब्लॉक द्यावा लागणार. फाईल ए साठी तुम्हाला एक इंडेक्स ब्लॉक ठरवावा लागणार जो की काय सांगणार की प्रत्येक ब्लॉक कुठल्या फाईल एचा कुठला ब्लॉक कुठल्या लोकेशनवर ठेवलेला आहे. म्हणजेच काय समजा फाईल आहे तर फाईलमध्ये आपण तुम्ही 6 हा इंडेक्स ब्लॉक ठेवला तर 6 मध्ये तुम्हाला माहीत असणार की 6 इंडेक्स ब्लॉकला माहीत असणार की B1 हा 9 लोकेशन ठेवलेला आहे. 9 म्हणजेच काय इथं B1 हा 9 लोकेशन ठेवलेला आहे. नंतर B2 हा 1 लोकेशनवर ठेवलेला आहे. B3 हा 4 लोकेशनवर ठेवलेला आहे. B3 हा 14 वर ठेवलेला आहे. B4 हा 4 वर ठेवलेला आहे. B5 हा 11 वर ठेवलेला आहे. हे इंडेक्स ब्लॉकमध्ये सर्व ब्लॉकचे पॉइंटर इंडेक्स ब्लॉकमध्ये सेव्ह असणार आहेत. मग आपण इथं पण तुम्ही बघितलं की इंडेक्स ब्लॉकचा ओव्हरहेड वाढतोय, पॉइंटरचा ओव्हरहेड इथं पण वाढतोय. का वाढतोय? कारण तुम्हाला जे डिस्क दिले ते डिस्क फक्त डेटा स्टोअर करण्यासाठी होत नाही, तर तुम्हाला तिथं प्रत्येक फाईलसाठी एक इंडेक्स ब्लॉक स्टोअर करावा लागणार. आता फाईल बी आहे तर तुम्हाला फाईल बी मध्ये 15वा इंडेक्स ब्लॉक दिलाय तर तुम्हाला 15व्या इंडेक्स ब्लॉकवर गेल्यानंतर कळणार की बाकीचे फाईलचे समजा फाईल बीचे 4 पार्टमध्ये फाईल बीला डिवाइड केले तर बाकीचे 4 पार्ट फाईल बीचे कुठे स्टोअर केले आहेत तर ते इंडेक्स फाईल बीच्या इंडेक्सवर गेल्यानंतर कळणार आहे की कुठे स्टोअर केले. इंडेक्स म्हणजेच काय, समजा तुमचं बुक आहे, बुकमध्ये पहिले 4 पेजेस तुम्ही रिझर्व केले इंडेक्ससाठी, तर तुम्ही समजा तुम्हाला 6वा चॅप्टर उडकायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट 6वा चॅप्टर उडकायला जाणार नाही. तुम्ही काय करणार, इंडेक्सवर येणार. इंडेक्समध्ये 6वा चॅप्टरची लोकेशन दिली असणार, त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही 6वा चॅप्टर शोधणार. हेच काम आहे इंडेक्स ब्लॉकचं. याचा ॲडव्हान्टेज काय, सपोर्ट डायरेक्ट ॲक्सेस. ऑब्व्हियसली तुम्ही आता तेच बघितलं, एखाद्या पुस्तकात तुम्हाला 6वा चॅप्टर शोधायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट
सिक्वेन्शियल जाणार का शोधायला नाही, तुम्ही इंडेक्समध्ये शोधणार की 6वा चॅप्टर कोणत्या पेजवर आहे. तेच काम करते इथं पण. इथं तुम्ही बी समजा फाईल बी मधला 4th ब्लॉक तुम्हाला शोधायचा आहे, तर तुम्हाला इंडेक्स ब्लॉक 15 ब्लॉकवर केल्यानंतर कळणार की फाईल बीचा 4th ब्लॉक कुठे लिंक केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला कळणार. नंतर याचं नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. ऑब्विसली इथं रॅन्डमली कुठे पण तुम्ही स्टोअर करताय, तर तुम्ही इथं सिक्वेन्शियल ॲक्सेसचं काय लिमिटेशन दिलेलं नाही की सिक्वेन्शियलीच फाईलचे ब्लॉक स्टोअर केले पाहिजेत. इथं तुम्ही रॅन्डमली पण फाईलचे ब्लॉक स्टोअर करू शकता. डिसएडव्हान्टेज काय, पॉइंटर ओव्हरहेड. ऑब्विसली जे की तुम्हाला सांगितलं की इथं तुम्ही डिस्क ब्लॉकचा पूर्णपणे वापर डेटा स्टोअर करण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रत्येक फाईलसाठी एक इंडेक्स ब्लॉक रिझर्व करावा लागणार आहे. जे की तुम्ही पुस्तकात प्रत्येकच पेजवर इन्फॉर्मेशन नसणार आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला एक पहिले 5 पेजेस तर इंडेक्ससाठी ठेवावे लागणार आहेत रिझर्व. त्यासाठी तुमचं त्या पुस्तकाचं ओव्हरहेड म्हणजे इथं तुमचा डिस्क ब्लॉकचा पॉइंटरचा ओव्हरहेड वाढलेला आहे. मल्टी लेवल इंडेक्स. समजा तुमची फाईल खूपच मोठी झाली, तर तुम्हाला त्या प्रत्येक फाईल समजा तुमची पुस्तकच आहे तुमचं 300 पेजेसचं, तर तुमची इंडेक्स जवळपास 10 ते 15 किंवा 20 पेजेसचं होणार. मग तुमची इंडेक्स पण वाढणार. हा पण डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला इथे इंडेक्सिंग मध्येच तुमचं स्टोरेज जास्त खाणार तुमची डिस्क. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. तर आय होप तुम्हाला मी आतापर्यंत जे अलोकेशन मेथड सांगितले आहेत ते तुम्हाला समजले असतील. माझं तर एकच पर्पज आहे की तुम्ही ह्या थेअरी एकदा वाचून घ्या, आणि जर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही ह्या सर्व डायग्रॅमवरूनच तुम्ही सर्व थेअरी लिहू शकता. पण ही डायग्रॅम आणि ही डायरेक्टरी एंट्री काढणं तुम्हाला कंपल्सरी आहे, आणि अलोकेशन मेथडचं क्वेश्चन तुम्हाला विचारला जातोच 100%. सो थँक यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट सिरीज.